स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण आपत्ती व्यवस्थापन या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत। तर आपण आता स्वाध्यायाला सुरुवात करूयात। तत्पूर्वी आपण आपत्ती व्यवस्थापनमध्ये काय काय पाहिलं होतं? दुष्काळ पाहिला होता, नंतर दुष्काळासोबत वीज पडल्यानंतरच्या उपाययोजना, त्याचे परिणाम पाहिले होते, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी या सगळ्यामुळे काय काय प्रकारची आपत्ती होते आणि त्यासाठीच्या काय उपाययोजना करण्यात येतील। ढगफुटी, ढगफुटी पण राहिला होता। आणखीन काही मुद्दे राहिले असतील तर रिवाइज करा। या सगळ्यांवरती आधारित जे प्रश्न आहेत ते आपण आज सोडूयात। तर चला मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाच्या व्हिडिओला। पण जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंगला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील। आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे। तर मग सुरू करूयात स्वाध्याय। पहिला प्रश्न आहे, आमच्यातील वेगळे कोण आहे? ते वेगळे कोण आहे म्हणजे आपण ज्याला ऑड मॅन आउट म्हणतो किंवा या गटात न बसणारा शब्द। दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात, तर याच्यामध्ये कोणता शब्द बरोबर आहे? तर रेल्वे अपघात हा बाजूला पडेल, कारण दुष्काळ, भूकंप आणि ढगफुटी हे नैसर्गिक आपत्ती आहे आणि रेल्वे अपघात ही मानवी आपत्ती आहे, म्हणजे मानवाने निर्माण केलेली रेल्वे ना, त्यामुळे यात बसत नाही। अवर्षण, अतिवृष्टी, वादळे आणि सुनामी, तर याच्यामध्ये अवर्षण, अतिवृष्टी आणि वादळे हे एका गटात येतील आणि सुनामी हा वेगळा येईल। शिलारस, उष्ण चिखल, राख आणि टोळधाड, त्याच्यामध्ये शिलारस, उष्ण चिखल आणि राख या ज्वालामुखीमुळे निर्माण होतात, त्यामुळे टोळधाड हा गटात न बसणारा शब्द असेल। पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी आणि पीक करपणे, आता पीक वाहून जाणे, पिकांवर कीड आणि पीक करपणे हे एका गटात येतात आणि ज्वालामुखी हा वेगळा आहे, त्याच्यामुळे ज्वालामुखी हा वेगळा आहे। सो आपल्याला सगळे शब्द इथे मिळाले आहेत। या प्रकारे तुम्ही तुमची उत्तरं लिहू शकता। जो वेगळा शब्द आहे तो अशा प्रकारे रेल्वे अपघात, सुनामी, टोळधाड, ज्वालामुखी। आता पुढचा प्रश्न आहे, सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय। तर पहिली आपत्ती आहे दुष्काळ। आता आपण आपत्तींचा अभ्यास केला होता, याचे उपाय बघूयात। पहिला उपाय आहे पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणं, कारण दुष्काळाशी लढायचं असेल तर ते करावं लागेल। दुसरं, स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणं। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं, तसेच वृक्षतोड थांबवणं। आणि चौथा आहे, हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणं। तर या चार गोष्टींचा जर आपण विचार केला तर कुठेतरी आपण दुष्काळाचा सामना करू शकतो। पुढचं आहे वीज पडणे। तर वीज पडणे या आपत्तीवर आपण काय उपाय करू शकतो बघा। आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडित रक्षक आहे का नाही याची माहिती मिळवा। आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडित रक्षक बसवून घ्या। हा खूप मोठी गोष्ट ही करणं फार गरजेचं आहे, तडित रक्षक। पुढचा उपाय आपण बघूया। गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवती तारेच्या कंपाऊंडला टेकायचं नाही, टेकू नका। एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नये। मैदानात झाडाखाली उभे राहू नका, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढूही नका। विजेचा खांब, टेलिफोनचा खांब इत्यादी जवळ उभे राहू नका। ह्या गोष्टी आपण जर केल्या तर या आपत्तीवर उपाय होऊ शकतो चांगला। वादळांचं काय करू शकतो बघा। वादळे, इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडं नियमित छाटावर नुकसान टाळा, कारण झाडं पडण्याची शक्यता खूप असते वादळात। नंतर बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा, वीज पुरवठा खंडित करा। घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या, म्हणजे बाहेर कुठेतरी वादळात अडकले तर अशा आपली मदत करणं कर्तव्य आहे। तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीनं संभाव्य संकटापासून सावध करा, त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना करा, हे फार महत्त्वाचं आहे। पुढचा आहे ढगफुटी। ढगफुटीवर काय करू शकतो आपण की जोराचा पाऊस आल्यास डोंगराच्या पायथ्याशी थांबायचे नाही। माळींचा अनुभव माहिती की किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। हवामान विभागातील माहितीवर लक्ष देऊन योग्य तो प्रतिसाद द्यायचा, म्हणजे अशा प्रकारे ढगफुटी होणार आहे असं जर हवामान विभागाने सांगितलं तर तात्काळ तिथून हलणं गरजेचं आहे। सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबणं अत्यंत आवश्यक आहे। आपत्तीग्रस्त लोकांची तात्काळ मदत करणंही फार महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही वैद्यकीय सेवा पुरवणं। कारण ढगफुटीसाठी उपाय काय करता येईल, आपत्तीवर उपाय की ढगफुटी तर आपण थांबवू शकत नाही, पण आपण इथे वैद्यकीय मदत उपलब्ध करून देऊ शकतो, कारण ती फार महत्त्वाची आहे। उपलब्ध करून देणे हे आपण करू शकतो। पुढचं आपल्याला काय करता येईल बघा।
आता हा जो प्रश्न आहे, सत्य की असत्य सहकारण सांगा. सहकारण म्हणजे आपल्याला त्याचं कारण द्यायचं आहे. जसं की वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. खरं आहे का? तर पूर्णपणे असत्य आहे की वादळ येणार आहे ही माहिती आपण गुप्त ठेवूच शकत नाही. जर गुप्त ठेवली तर आपलेच नातेवाईक, आपलेच लोक, आपलेच बांधव याच्यामुळे त्रासात जाऊ शकतात. आकाशातील वीज कडाडत असताना पोहू नये, तर हे अगदी सत्य आहे. कारण वीज जर कडाडत असेल पोहला तर त्या काळामध्ये वीज पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे का? तर नाही. हे म्हणजे आपल्याला हे असत्य विधान आहे. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणं शक्य होणार नाही, कारण ही अत्यंत नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो, तर अगदी बरोबर आहे. कारण अतिवृष्टीमुळे धान्याची नासाडी होते, जमिनीचा वरचा थर वाहून जातो, त्यामुळे अतिवृष्टीमुळे सुद्धा दुष्काळ पडतो, अन्नधान्याचा तुटवडा होतो. आता हे आपण उत्तरात लिहूयात व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे उत्तर लिहायची आहेत की आपण प्रश्न लिहिलाय, वादळ येणार ही माहिती गुप्त ठेवायची असते का? असत्य. तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीनं संभाव्य संकटापासून सावध करा, त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. सत्य आहे, कारण पाण्यात पोहत असताना आकाशात वीज कडाडल्यास, त्वरित बाहेर आल्यास विजेपासून होणारी जीवितहानी टाळता येते. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणं शक्य आहे का? तर हे असत्य आहे, कारण ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्याचे नियंत्रण करणे शक्य नसते. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो, तर हे सत्य आहे, कारण अतिवृष्टीमुळे पिकांची हानी होते, अन्नधान्याचा तुटवडा होतो, यामुळेही दुष्काळ पडतो. आता आपण प्रश्न चौथा बघणार आहोत. हा प्रश्न काय बघूया. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तर लिहा. तर आपल्याला आपले शब्द वापरायचे. सुनामी म्हणजे काय आणि ती कशी निर्माण होते याचं उत्तर बघूयात सर्वात प्रथम. तर इथे सुनामी म्हणजे काय हे बघा. पहिलं, सुनामी म्हणजे महासागरांच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी लाटा म्हणतात. बरोबर, लक्षात राहील व्यवस्थित. महासागरात भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात आणि या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो आणि किनारी भागाकडे पोहोचताच तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते. अशा प्रकारे लाटा निर्माण होतात. आता ढगफुटी म्हणजे काय बघूया. ढगफुटी काय? तर ढगफुटी म्हणजे पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीवरील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगात सामावली जाते. आले का लक्षात? की पाऊस पडतो पण खाली जमिनीवर पडायच्या ऐवजी इतकी जमीन तापलेली असते की त्याची परत वाफ होते, ती त्या ढगातच जाते आणि वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संघटन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो आणि यालाच ढगफुटी म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. ज्वालामुखीमुळे शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राख आणि वायू यामुळे वातावरण प्रदूषित होते. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस सुद्धा पडतो, कारण तापमान वाढलं की मग त्याचा परिणाम वाफ निर्माण होणे, ढग तयार होणे, पाऊस येणे ही प्रक्रिया होते. उष्ण वायूमुळे तापमान वाढते. उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. एवढंच काय तर आपण इथे लिहिलं नाही आहे, पण ज्वालामुखीमुळे समुद्रात ज्वालामुखी आला तर त्याच्यामुळे बेटांची पण निर्मिती होते. आता पुढचा प्रश्न बघूया. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपण बघितला आहे की घरावर तडित रक्षक बसवून घ्या. विजेचा खांब, टेलिफोन खांब, टॉवर इत्यादींच्या जवळ उभं राहायचं नाही. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका. मोकळ्या मैदानावर असाल तर 2 व्यक्तींमध्ये 15 फुटापर्यंत अंतर राहिल्याची काळजी घ्या. पोहणारे मच्छीमार यांनी त्वरित पाण्यातनं बाहेर या आणि प्लग जोडलेली उपकरणे वापरू नका, म्हणजे प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल, दूरध्वनीचा वापर करू नका. तर अशा प्रकारच्या गोष्टी केल्यात आपण विजेपासून होणारी जीवितहानी टाळू शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तीवर कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत? तर महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं काय काम केले बघा.
भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केली आहे. पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरती गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केलेला असतो. आणि उपाययोजना काय की डोंगराळ प्रदेशात लहान लहान धरणे बांधणे, पाझर तलावांची निर्मिती करणे, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे, नवीन जंगल लागवड करणे, नद्या जोडणे आणि दरडी कोसळण्यापासून वाचण्यासाठी दरडी कोसळू नयेत म्हणून यासाठी पूर्णपणे तारांचं आच्छादन करणे, त्याच्यावरती याचे काम केलं जातं. सो अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार याच्यावर काम करतं. 6वा प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन संदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल. तर आपण आपल्या घरामध्ये काय काय करू शकतो, आपण याचं उत्तर बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा गैरवापर टाळू व पाण्याचा पुनर्वापर करू. यामुळे पाणी सर्वांना वापरायला मिळेल किंवा दुष्काळासारख्या आपत्तीला तोंड द्यावं तरी लागणार नाही. घराच्या छतावर तडिक रक्षक बसू. यामुळे विजेपासून होणारी जीवितहानी टाळता येईल किंवा वित्तहानी टाळता येईल. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरणार नाही. आपण मोबाईल घेतलाय, चार्जिंगला लावलाय आणि हातात ठेवलाय असं आपण करणार नाही. गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करू, वीज पुरवठा खंडित करू. यामुळे विजेपासून होणाऱ्या आपत्तींसुद्धा कमी करण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपण गोष्टी करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही उत्तरं लिहू शकता. तुमच्या मनाची उत्तरं इथं लिहिणं अपेक्षित आहे. सो उपक्रम आहे की इंटरनेटच्या साहाय्याने आपत्ती निर्माण झालेली ठिकाणाची माहिती गोळा करा. वादळांना नावे कशी देतात याची इंटरनेटच्या साहाय्याने माहिती करून घ्या. हे उपक्रम आहेत. अशा प्रकारे आपण आपत्ती व्यवस्थापनचा स्वाध्याय पूर्णपणे सोडवला आहे. जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपनाच होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.